नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे अर्णव आता आपल्या रस्त्याने चाललेला असतो. त्याचं लक्ष समोर जातं तर काय, त्याला आता इथे ईश्वरीसारखी मुलगी चालणारी दिसते. तेव्हा इथे अर्णवला कळतं की ही ईश्वरी देसाईच आहे आणि ईश्वरीसुद्धा आता घाईघाईने आपल्या घरी जात असते. तेव्हा इथे अर्णवची गाडी मागून येत असते. तिला त्याबद्दल काही माहिती नसतं. तेव्हा इथे अर्णव आता आपली गाडी मागून घेऊन येतो. त्याला संशय येतो की कदाचित ही मुलगी ईश्वरी देसाई असू शकते आणि तो बरोबर तिच्या शेजारी येऊन गाडी थांबवतो. तेव्हा इथे ईश्वरी घाबरते आणि आपल्या तोंडावरतीच हात घेते. तेव्हा अर्णव आता गाडीतून खाली उतरलेला असतो. अर्णव बघतो तर काय, ती ईश्वरी देसाईच असते. त्याला आश्चर्य वाटतं की ज्या मुलीला मी दुपारी कामावरून काढून टाकलं होतं किंवा ज्या मुलीने दुपारी नोकरी सोडली होती, स्वतः रिझाईन करून गेली होती, ती मुलगी अजून घरी कशी पोहोचलेली नाही आहे, असा प्रश्न इथे अर्णवला पडलेला असतो. तेव्हा अर्णव येतो आणि म्हणतो, ईश्वरी देसाई, मी सिंदूर, अजून काय करतेस तू इथे? तू तर दुपारी ऑफिसमधून निघाली होतीस ना, मग अजून तू घरी पोचली नाही आहेस का? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, का? जेवढ्या लवकर, जेवढं पटापट तुझं तोंड चालतं, तेवढे पटापट तुझे पाय चालत नाही वाटतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की नाही, मी आज खूप खुश आहे ना. आज मी नोकरी सोडली, रिझाईन केलं आहे मी, म्हणून गणू बाप्पाला थँक्यू म्हणण्यासाठी त्यांच्या मंदिरात जाऊन थोडा वेळ बसले होते. तेव्हा अर्णव आपल्या घड्याळात बघतो आणि म्हणतो, थोडा वेळ बसली होतीस का? कारण तिला खूपच जास्त उशीर झालेला असतो आणि इथे ईश्वरी खरं तर विचार करत बसलेली असते. तिने नोकरी सोडलेली असते. ते बरोबर केलं की चूक, याबद्दलचा विचार ती करत असते आणि त्यामुळे ती आता मंदिरात बसलेली असते. पण ती इथे अर्णवला खोटं सांगते की मी आनंद झाला म्हणून थोडा वेळ गणू बाप्पाला थँक्यू म्हणायला गेले होते आणि बसले होते. तेव्हा अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मग आता तू नोकरी सोडलीच आहेस, बरोबर की नाही? आता तू रिझाईन केलेस, तू माझी PA होतीस, आपण सोबत एकत्र काम केले. आता आपलं कधी भेटणं होईल परत माहिती नाही आहे. मग आता तू सोडलं आहेस ऑफिस आणि आता घरी चालली आहेस. चल, मी तुला ड्रॉप करतो, मी तुला घरी सोडतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, बापरे, एवढी मेहरबानी. तेव्हा इथे ईश्वरीला एवढं चांगुलपणाची सवय नसते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की आपण एक काम करूया का? आता तू ऑफिस सोडलेस तर माझ्या वतीने तुला ट्रीट. चल, आता कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी आपण डिनरला जाऊया, ठीक आहे ना? मग तुला घरी सोडतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, ते सगळं ठीक आहे, पण मी पुन्हा ऑफिसमध्ये नोकरीला येणार नाही आहे. तुम्ही मला म्हणू नका परत जॉईन कर म्हणून. तेव्हा अर्णव म्हणत असतो, प्लीज, मी तुला इथे परत जॉईन कर असं म्हणायलाच आलेलो नाही आहे आणि तू ऑफिस सोडलेस ना, मला खूप छान वाटते, एकदम पीसफुल वाटते. तुझी बडबड ऐकायला नाही आहे ना तिथे. आणि आता यावेळेला मला चांगला PA मिळेल, अगदी वेल मॅनर्ड, सगळं काम अगदी व्यवस्थित करणारा, कळलं ना? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर, मी सुद्धा माझं काम व्यवस्थितच करायचे, तुम्हीच कधी माझ्याशी फक्त नीट बोलला नाहीत. अहो, ऑफिसमध्ये असताना मनावरती किती दडपण असायचं तुम्हाला काय माहिती. तरीसुद्धा तुमच्याबरोबर असताना मी अगदी व्यवस्थितरित्या काम करत होते. अहो, तुम्ही किती भडकायचात, किती ओरडायचात, पण तरीसुद्धा त्याच्यातून कमीत कमी चुका कशा व्हायला हव्यात म्हणून तर मी काम करत होते ना. आणि म्हणूनच मला तुमच्या कंपनीने इन्सेंटिव्ह दिले सर, तुम्हाला माहिती नाही आहे का? तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, हो का? म्हणजे तू चांगलं काम केलंस म्हणून तुला इन्सेंटिव्ह दिली. हे बघ, ती ऑफिसची पॉलिसी आहे. जर आता ऑफिसची पॉलिसी अशी असती ना, जो चुका करेल तो फाईन भरेल, तर तू जरा विचार कर, तू किती चुका करायचीस, किती फाईन भरायला लागला असता तुला. तेव्हा इकडे चुका केल्या असत्यास, फाईन भरत राहिली असतीस, ऑफिसमध्येच तुला राहावं लागलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ठीक आहे, पण आता मी ऑफिसमध्ये नाही आहे. आता मला कसलीच भीती नाही आहे. आता माझ्या आईवडिलांचं लॉकेट मेरे जेब में है. आता मला काहीही भीती नाही आहे. तेव्हा इकडे अर्णव आता तिच्याकडे डोळे मोठे करून बघत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आता काय माझ्याकडे डोळे मोठे करून बघताय? आता मी घाबरणार नाही आहे, कारण आता मी तुमची एम्प्लॉई नाही आहे ना, त्याच्यामुळे आता मला तुमची भीती वाटत नाही आहे. तेव्हा सतत मनामध्ये दडपण असायचं, पण आता खूपच जास्त पीसफुल वाटतंय, हलकं वाटतंय मला, कळते का तुम्हाला? तेव्हा अर्णव म्हणतो, मग आता काय करणार आहेस? येतेस की नाही डिनरला? तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, आता आपला शेवटचा दिवस आहे, आता पुन्हा कधी भेटणं होईल की नाही माहिती नाही. तेव्हा चल, माझ्याकडून तुला ट्रीट. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो की आता तू ऑफिस सोडून चालली आहेस म्हणून आता मला आनंद झाला आहे, तेव्हा माझ्याकडून तुला ट्रीट. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही, या जागा मी चूज करणार,
मी तुम्हाला एका बढिया ठिकाणी घेऊन जाते आणि ही ट्रीट माझ्याकडून, म्हणजे ऑफिस मी सोडलं आहे ना, म्हणून तुमची माझ्यापासून सुटका झाली म्हणून आपण डिनरला जायचं नाही आहे, तर माझी तुमच्यापासून सुटका झाली म्हणून आपण जायचं आहे. चालेल ना? तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे चालेल. चला आता फायनली आपण शेवटचं एकमेकांना गुड बाय करूया. त्यानंतर इथे अर्णव म्हणतो की चल, आणि तो तिच्यासाठी स्वतःहून दरवाजा उघडतो आणि तिला बसायला सांगतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते बापरे, एवढी म्हणजे आता माझी सेवा चालली आहे असं आता ईश्वरीला वाटत असतं. तेव्हा इकडे आता खूपच जास्त छान पद्धतीने अर्णव तिच्यासाठी दरवाजा उघडतो, तिला बसायला सांगतो, त्यानंतर बी कम्फर्टेबलसुद्धा तिला म्हणतो. त्यानंतरला स्वतःही जाऊन बसतो, तिला सीट बेल्ट दाखवतो. तशी इकडे ईश्वरी लगेचच सीट बेल्ट लावते, कारण अर्णवला गाडीमध्ये बसल्यानंतर पहिला सीट बेल्ट लावावा लागतो आणि दुसऱ्यांनीसुद्धा लावायचा, ही त्याची आता शिकवण असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि अर्णव दोघेजण आलेले असतात. ही जागा चूज केलेली असते ती म्हणजे ईश्वरीने. तेव्हा अर्णव येतो, आजूबाजूला बघतो आणि म्हणतो की कुठे आहे रेस्टॉरंट, कुठे आहे, कुठे आहे ती एकदम बढिया जागा. तेव्हा ईश्वरी म्हणते ते काय सर. दोघे आता गाडीतून उतरलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते सर ते काय. तेव्हा अर्णव म्हणतो कुठे, इथे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर अहो ते बघा, पाणीपुरीची गाडी. तेव्हा अर्णव म्हणतो की आपण दोघेजण डिनरला जात होतो राईट, मग आपण काय इथे पाणीपुरी खायला आलो आहे का. तेव्हा ईश्वरी म्हणते सर ही एक नंबरची बढिया जागा आहे, खरं सांगते खूपच बढिया. म्हणजे हम इंदौर से हैं, तुम्ही तर मुंबईमधले आहात ना, तुम्हाला तर माहिती हवे की पाणीपुरीची गाडी कुठे असते आणि तिथली टेस्ट कशी असते. सर एकदा खाऊन तर बघा ना. तेव्हा अर्णव म्हणतो आणि इथे काय उभं राहून खायचं आहे आपण पाणीपुरी. तेव्हा ईश्वरी म्हणते सर बसूनही खाऊ शकता, ते काय तिथे एक टेबल पण आहे, तुम्ही बसूनही खाऊ शकता सर. अहो इथली पाणीपुरी म्हणजे सगळ्यात बढिया, चला ना सर चला. तेव्हा इथे अर्णवला आता पाणीपुरी वगैरे रस्त्यावरचं काही खायला आवडत नसतं. तेव्हा ईश्वरी अर्णवचा हात पकडते आणि त्याला आपल्याबरोबर घेऊन जात असते. तेव्हा इथे ईश्वरीने हात पकडल्यानंतर आणि ती तिच्याबरोबर आता त्याला घेऊन जात असताना इथे अर्णव आता तिला थांबूसुद्धा नाही, तो तिच्या मागे मागे चालायला सुरुवात करतो. तिला नकारसुद्धा देत नाही, कारण इथे ज्याच्यामध्ये ईश्वरीची आवड असते अर्णवलासुद्धा आता तेच करायचं असतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की आता इथे पाणीपुरी खायची तर खायची. तेव्हा ईश्वरी म्हणते सर आता तुम्ही सांगा तुम्हाला कशी पाणीपुरी हवे, म्हणजे इथे तिखा, मीडियम, असं म्हणजे गोड. इथे कशी माणसांचा स्वभावसुद्धा तसाच असतो ना, गोड, आंबट, तिखट. त्याच्यामुळे आता तुम्ही तुमच्या स्वभावानुसार सांगा की तुम्ही कशी पाणीपुरी खाणार आहात. तेव्हा अर्णव म्हणतो की तिखा. तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे भैया, तुम्ही 2 प्लेट पाणीपुरी तिखा बना ना. तेव्हा इकडे आता पाणीपुरी खायला स्टार्ट केली जाते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर हे बघा, पटापट पाणीपुरी खायची, म्हणजे इथला एक नियम आहे की लवकरात लवकर पाणीपुरी खायची आणि ते तुमचं डाएट की फाईट आहे ना, ते सगळं विसरून जायचं. पोटभर पाणीपुरी खायची सर. डाएटला आज सुट्टी द्या आणि पोटभर पाणीपुरी माझ्याबरोबर एन्जॉय करा. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की डाएट फाईट करून करून माणूस यांना थकतो, त्याच्यामुळे आज त्याचा विचार करू नका. तेव्हाच तुम्ही इथे भरपेट पाणीपुरी खाऊ शकता. तुम्हाला माहिती आहे का, मी तर इंदोरवरून आली आहे, पण तुम्ही तर मुंबईचे आहात ना, तुम्हाला तर माहिती हवं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो हो मला माहिती आहे, मी मुंबईचं आहे ना, इथे तिखट, मीडियम, गोड मला सगळं काही कळतं. तेव्हा इथे ईश्वरीला आता पहिली पाणीपुरी दिली जाते. ईश्वरी लगेचच गापकन पाणीपुरी खाते. त्यानंतर अर्णवला दिली जाते. अर्णवसुद्धा आता पाणीपुरी खातो. तेव्हा इथे ईश्वरी सगळं एन्जॉय करत असते, पण अर्णव आता पहिलीच पाणीपुरी खातो, त्याला खूपच जास्त तिखट लागते. तेव्हा इथे अर्णवला आता पाणी हवं असतं. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते काय झालं सर काय झालं. तेव्हा अर्णवला इथे खूप तिखट लागलेलं असतं. तेव्हा ईश्वरी लगेच तिथून छोटी पाण्याची बाटली घेते आणि म्हणते सर हे घ्या हे घ्या, पाणी प्या सर. तेव्हा इथे अर्णव पाणी पितो. ईश्वरी म्हणते काय झालं सर. तेव्हा अर्णव म्हणतो की काही नाही, खूपच जास्त तिखट आहे. एवढं तिखट. तेव्हा ईश्वरी म्हणते सर मी तुम्हाला आधीच म्हणाले होते ना की तुम्हाला जर जास्त तिखट चालत नसेल तर तुम्ही मीडियम खा म्हणून. तेव्हा इथे अर्णव म्हणतो नाही पण ही खूपच जास्त तिखट आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते भैया अहो काय इतकी तिखट पाणीपुरी दिली तुम्ही, त्यांना इतकं तिखट जमत नाही, डाएटवाला माणूस आहे. चला बरं एक गोड आता पापडी द्या. तेव्हा इथे ईश्वरी आता गोड पापडी मागून घेते आणि अर्णवला खायला देते.
तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते, सर तुम्ही आहे ना इतकी तिखट पाणीपुरी खाऊ नका. भैया इतकी तिखट पाणीपुरी दिली तुम्ही सरांना, त्यांना सवय नाही आहे इतक्या तिखटची. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही मी तिखट खातो, पण ही जरा जास्तच आहे. ईश्वरी म्हणते, ठीक आहे सर, आपण आहे ना शेवपुरी खाऊया. शेवपुरी आहे ना सर, इथे खूपच जास्त छान मिळते. भैया एक काम करा, 2 शेवपुरी बनवा, पण मीडियममध्येच बनवा, जास्त तिखट बनवू नका. तेव्हा इकडे ईश्वरी आता अर्णवच्या काळजीपोटी इथे जास्त तिखट आता शेवपुरी बनवायला सांगत नाही, ती मीडियमच ठेवायला सांगते. तेव्हा इथे अर्णवला आता ईश्वरी सांगत असते की बाहेर कुठल्या कुठल्या ठिकाणी असे चांगले पदार्थ मिळतात. ती बोलत असते आणि अर्णव तिचं बोलणं हे मनापासून ऐकत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे मामा आणि आजी दोघेही टेन्शनमध्ये असतात. कारण इथे आजी आणि मामांची खूपच जास्त इच्छा असते आणि अंजलीची सुद्धा, की ईश्वरी आणि अर्णवचं आपण लग्न लावून दिलं पाहिजे. ईश्वरीसारखी मुलगी जर आपल्या घरात आली तर आपल्या घराचं इथे भवितव्यच बदलेल असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे इथे आता दोघेही आकाशची वाट बघत असतात. तेव्हा आकाश येतो. मामा म्हणत असतात की आकाश, अरे बाळा असं काय झालं की ईश्वरीने जॉब सोडला? तेव्हा आकाश म्हणत असतो की डॅड, म्हणजे कुठे ना कुठेतरी या सगळ्याला मीच जबाबदार आहे. तेव्हा मामा म्हणतात, कसं काय, तू कसं काय जबाबदार आहेस, ईश्वरीने जॉब सोडलाय तर? तेव्हा आकाश म्हणत असतो की कसं आहे ना बाबा, ईश्वरीमुळे खूप मोठं डील क्रॅक झालं होतं आणि त्यामुळे मला लावण्याने सांगितलं. तिने खरं तर मला सुचवलं की आपण आता तिला त्याचा मोबदला दिला पाहिजे ना, म्हणून आपण तिला इन्सेंटिव्ह देऊया असं सुद्धा ठरलं. तेव्हा मी दादाकडे गेलो, दादाचं अप्रुव्हल घेतलं. म्हणजे आपल्यासाठी, आपल्या कंपनीसाठी ईश्वरीने खूप छान काम केलं आहे, त्याच्यामुळे आपण तिला इन्सेंटिव्ह देऊया असं मी त्याला सुचवलं. त्याने सुद्धा परवानगी दिली आणि मग ईश्वरीला कंपनीकडून इन्सेंटिव्ह मिळालं. तिने काय केलं, ते पैसे तिने दादाला परत केले आणि स्वतःचं लॉकेट घेऊन निघून गेली आणि त्यावेळेला तिने ऑफिससुद्धा सोडलं. तेव्हा इकडे आता कुठे ना कुठेतरी मी जबाबदार आहे ना या सगळ्याला. तेव्हा इथे मामा म्हणतात, अच्छा, म्हणजे तुला हे सगळं लावण्याने करायला सांगितलं होतं का? लावण्याने सुचवलं होतं ना, ही आयडिया तिच्या होती का? तेव्हा आकाश म्हणतो की हो, म्हणजे तिनेच मला सांगितलं होतं की जाऊन दादाबरोबर बोलायला आणि दादाची परवानगी घ्यायला. तेव्हा इकडे आता मामा म्हणत असतात की बघितलंस ना आई, म्हणजे ही आयडिया लावण्याची आहे. मला कळते आता नेमकं काय घडलं असेल ते. तेव्हा इकडे आजी म्हणत असते की हे बघा, आता तुम्ही जास्त काही विचार करू नका. तेव्हा मामा म्हणतात, पण आई, मागच्या वेळेला जेव्हा अर्णवने ऑफिसमधून ईश्वरीला काढलं होतं तेव्हा तू त्यांची स्पर्धा घेतली होतीस पुरणपोळीची आणि त्यामुळे इथे ईश्वरीला तू पुन्हा एकदा ऑफिसमध्ये ठेवून घेतलं होतंस, पण आता तसं काय करायचं? तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात की हे बघ विक्रांत, कसं आहे ना, मागच्या वेळेला अर्णवने तिला ऑफिसमधून काढलं होतं म्हणून मी त्यांच्या स्पर्धा घेतली आणि अर्णवला म्हणाले की तू हारलास तर ईश्वरीला ऑफिसमध्ये ठेवून घ्यायचं म्हणून. पण ह्या वेळेला गोष्ट उलटी आहे ना, ह्या वेळेला ईश्वरीने स्वतःहून ते ऑफिस सोडलं आहे, त्याच्यामुळे आता तिला आपण परत कसं काय आणायचं? तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो, पण आजी कसं आहे ना, दादा खूपच जास्त डिस्टर्ब झाला आहे. ईश्वरी ऑफिसमधून गेल्यापासून दादा खूप जास्त डिस्टर्ब झाला आहे. तिचं जाणं दादाला अजिबात आवडलेलं नाही आहे, तो चिडचिड करतो आहे खूप. तेव्हा इथे आजी म्हणते, हो ना, अर्णवला आवडलेलं नाही आहे ना, मग या वेळेला आपल्याला काही करायची गरज नाही आहे विक्रांत. अरे आपला अर्णव आहे ना, तो स्वतःहूनच आता ईश्वरीला ऑफिसमध्ये घेऊन येईल. तो डिस्टर्ब झाला आहे ना ईश्वरीच्या जाण्याने, मग आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. अर्णव स्वतः जाईल आणि तिला ऑफिसमध्ये परत घेऊन येईल. बघाच तुम्ही, शब्द आहे माझा, असं आता आजी म्हणतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघेही जण शेवपुरी खात असतात. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते की सर कशी आहे शेवपुरी, म्हणजे आता तिखट लागत नाही आहे ना तुम्हाला, ठीक आहे ना, आवडली ना तुम्हाला? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो मला शेवपुरी फारच आवडली. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, पण सर तुम्हाला खरं सांगू का, असं कधी कधी आहे ना बाहेरचं सुद्धा खाल्लं पाहिजे, तुम्ही अजिबातच बाहेरचं खात नाही. तेव्हा इथे इथे तुमचे हायजीनसुद्धा मेंटेन केले गेले आहे. त्यांच्या हातामध्ये बघा हँड ग्लोव्हसुद्धा आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे. ईश्वरी म्हणते, सर तुम्हाला आवडली ना शेवपुरी? तेव्हा अर्णव म्हणतो, हो खूप आवडली मला. तेव्हा ईश्वरी म्हणते की चला, आता आपली शेवटची भेटसुद्धा झाली, व्यवस्थित आता एकमेकांना गुड बाय करू शकतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर खरं सांगू का, म्हणजे बघा ना, आज मला खूपच जास्त असं हलकं हलकं वाटतंय. मनावरचं खूप मोठं ओझं
बाजूला झाल्यासारखं वाटतंय, एकदम पीसफुल वाटतंय सर मलासुद्धा. तेव्हा इथे अर्णव म्हणतो का? तेव्हा ईश्वरी म्हणते नाहीतर काय, आता मी ऑफिस सोडलं आहे ना सर, आणि माझ्या आईवडिलांचं लॉकेटसुद्धा माझ्याकडे परत आलं. मग आता मला असं हलकं हलकं वाटतंय. तेव्हा अर्णव म्हणतो का? ऑफिसमध्ये तसं नाही वाटायचं तुला? शांत, पीसफुल असं कधीच नाही वाटलं का? तेव्हा ईश्वरी म्हणते कसं वाटणार सर, तुम्हीच आठवा ना, ऑफिसमध्ये तुम्ही माझ्याबरोबर कसे बोलायचात. आता जसे माझ्याबरोबर बोलताय तसा एकतरी शब्द कधी ऑफिसमध्ये असताना बोललात? सारखी चिडचिड करायचात, सारखे माझ्यावरती ओरडायचात, रागवायचात. जरा काही चुकलं की अंगावरती भस्कन माझ्या ओरडायचात, बरोबर की नाही? मग आता ती भीती मनामध्ये माझ्या सातत्याने असायची, पण आता ती भीती नाही आहे, कारण आता मी तुमचं ऑफिस सोडलं आहे. मी आता तुमची एम्प्लॉई नाही आहे. त्याच्यामुळे मला खूप बढिया वाटतं आहे, खूपच जास्त बढिया वाटते. आता माझ्या मनामधली भीती ही निघून गेली. तेव्हा आता मला एकदम हलकं हलकं वाटतं आहे, असं ईश्वरी म्हणत असते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की अच्छा, म्हणजे कधी चांगलं आपलं बोलणं झालंच नाही का? ईश्वरी म्हणते नाही सर, मला तर आठवतच नाही. जेव्हा जेव्हा बोलणं झालं आहे तेव्हा तेव्हा भांडणच झालं आहे असंच मला वाटतंय. तेव्हा इकडे आता अर्णवला असं वाटत असतं की ईश्वरी ही ऑफिस सोडून जायला नको आहे, म्हणूनच खरं तर तो तिच्याबरोबर इथे बोलायला आलेला असतो. त्यानंतर ईश्वरी म्हणते सर, पण एक गोष्ट खरं सांगू का? जेव्हा आपण गुड बाय असं म्हणतो ना, तेव्हा आता मला त्याचा अर्थ कळतोय की गुड बाय म्हणायला एवढा वेळ का जातो. म्हणजे सोपं नसतं ते. आता बघा ना, ऑफिसमध्ये मी नोकरी केली, सगळ्यांबरोबर मी तिथे राहिले, मग आता एकाएकी ऑफिस सोडणं हे सोपं नसतं सर. म्हणजे ज्या वेळेला मी ऑफिसमधून बाहेर पडत होते ना, त्यावेळेला मला खूपच जास्त असं वाईट वाटत होतं, खूपच मला भरून आलं होतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की माझं आता लॉकेट मिळालं, मी आनंदी आहे. पण खरं सांगू का सर, त्यावेळेला तुमच्या गाडीची काच फुटली होती ना, ते बरंच झालं होतं. तेव्हा अर्णव म्हणतो म्हणजे? तेव्हा ईश्वरी म्हणते नाही नाही, म्हणजे काच फुटली हे वाईटच झालं, पण त्यानंतर बघा ना, काच फुटली म्हणून तुम्ही माझ्या आईवडिलांचं लॉकेट ठेवून घेतलात. मग आता ते पैसे मला परत करायचे होते, म्हणून त्यासाठी मी नोकरी केली. तेव्हा मी नोकरी करायला लागले आणि मला तिथे ऑफिसमध्ये नवीन काम शिकायला मिळालं. सगळ्यांबरोबर मैत्री झाली. माझा तिथे खूप छान असा वेळ जायला लागला होता. तुमच्यामुळे मी नोकरी करायला शिकले आणि मग हळूहळू ती सगळी कामं कशा पद्धतीने करत होती, ईश्वरी अर्णवबरोबर कशा पद्धतीने सातत्याने उभी होती, या सगळ्या गोष्टी आता ईश्वरीला आठवत असतात. ती म्हणत असते की गाडीची काच फुटली म्हणून तर मला ऑफिसमध्ये येऊन इतक्या छान पद्धतीने काम करण्याचा एक्सपिरियन्स मिळाला ना सर, त्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू म्हणते. म्हणजे बघा, काच फुटली म्हणून मला नोकरी करता आली आणि मग एवढ्या लोकांबरोबर माझं भेटणं झालं, त्यांच्याबरोबर मैत्री झाली. पण आता काय, तर आता मी तुमचे पैसेसुद्धा तुम्हाला परत केलेत आणि माझ्या आईवडिलांचं लॉकेटसुद्धा मी आता मिळवलेलं आहे. त्याच्यामुळे आता माझी जबाबदारी संपली सर. तेव्हा ईश्वरीला इथे आता ऑफिस सोडलेलं असतं म्हणून आनंद होतो, मात्र अर्णवचं तसं नसतं, त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं छान बाहेर भेटलेले असतात, गप्पा मारत असतात. त्याबद्दल राकेशला काही माहिती नसतं, कारण राकेश इथे बिझी झालेला असतो शलाकाच्या इथे डेड बॉडीची विल्हेवाट लावायला. तर इकडे तिला एका सुटकेसमध्ये त्याने आता कोंबून ठेवलेलं असतं आणि तो ती सुटकेस घेऊन आता खाडीच्या बाजूला जाणार असतो आणि खाडीमध्ये ती फेकून देणार असतो. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो की माझं जर ऐकलं असतंस तर अजून थोडे दिवस जगली असतीस ना, पण माझं अजिबात ऐकलं नाहीस, तेव्हा आता तुझा जीव तुला गमवावा लागला, असं सुद्धा इथे राकेश म्हणत असतो. तेवढ्यातच दरवाजा नॉक होतो. नम्रता तिथे आलेली असते. तेव्हा राकेश आता मनामध्ये म्हणतो की ही इथे कशाला आली आहे. तेव्हा नम्रता म्हणते राकेशजी, काय काम करत होता का? तेव्हा राकेश म्हणतो नाही, बोला ना. तेव्हा ते म्हणते नाही, अशा वेगळ्या कपड्यांमध्ये दिसताय म्हणून विचारते, कुठे बाहेर जात आहे का? तेव्हा राकेश म्हणतो हो, बाहेर जातोय, पण नंतर जाणार आहे. तुमचं काय काम होतं? तेव्हा इथे नम्रता म्हणत असते माझा मोबाईल बिघडला आहे ना, मोबाईल सुरूच होत नाही आहे. तेव्हा मी म्हणत होते की आपण गेलो असतो आणि जरा मोबाईल रिपेअर करायला टाकला असता. तेव्हा इथे मला त्यातलं काही कळत नाही ना. राकेश म्हणतो नाही, मला पण त्यातलं काहीच कळत नाही. तेव्हा आपण एक काम करूया का, आपण उद्या जाऊया ना? तेव्हा नम्रता म्हणते नाही ठीक आहे, मी आत्याला तेच म्हणाले की उद्या आम्ही जाऊ म्हणून, पण आत्या म्हणाली की राकेशजींकडे तू कधीही जा, ते नाही म्हणत नाही, कुठल्याही वेळी ते मदत करायला तयार असतात. तेव्हा ठीक आहे, मी आत्याला सांगते की आम्ही उद्या जातोय म्हणून.
तेव्हा राकेश म्हणतो, नाही नको नको, आत्या म्हणाल्यात ना, मग आपण आत्ताच जाऊया. तसंही मला जायला वेळ आहे, पहाट होईलच, तोपर्यंत आपण येऊ लगेच. तेव्हा इथे नम्रता म्हणते ठीक आहे. तेव्हा राकेश आता दरवाजा बंद करून तिच्याबरोबर जायला निघतो. त्याचबरोबर इथे अर्णव म्हणत असतो की हे घे तुझं पेन राहिलं होतं ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर माझं पेन हे माझं फेवरेट पेन आहे, पण हे तर डेस्कवरती राहिलं होतं, तुम्ही माझ्या डेस्कपर्यंत गेला होतात का? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही म्हणजे तिथे असं गेलो नव्हतो, तिथून मी पास होत होतो तेव्हा माझं लक्ष तुझ्या पेनकडे गेलं, म्हणून ते मी घेऊन आलो आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर थँक्यू सो मच, हे पेन माझं फेवरेट आहे, कारण यानेच मी माझं रेझिग्नेशन लेटर लिहिलं ना सर, म्हणून. तेव्हा अर्णवला तिचं बोलणं ऐकल्यानंतर फारच वाईट वाटतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आता पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता ईश्वरी जायला निघालेली असते, तेव्हा अर्णव म्हणत असतो की नको जाऊ, कारण ईश्वरी जात असताना तिच्या पायाला ठेच लागते आणि ती पडणार. तेवढ्यातच अर्णव तिला सावरतो आणि म्हणतो नको जाऊ. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. अर्णव म्हणत असतो की तू ऑफिसमध्ये आलीस, माझी PA झालीस, पण मला आता तू ऑफिस सोडून जायला नको आहे. म्हणजे तुझी बडबड मला कधीपासून आवडायला लागली ते मला कळलंच नाही, आणि म्हणूनच मला असं वाटतंय की तू ऑफिस सोडून जाऊ नये, तू पुन्हा एकदा ऑफिस जॉईन करावं, कारण जेव्हा काही चॅप्टर क्लोज होतात तेव्हाच तर नवीन चॅप्टरला सुरुवात होते ना. कारण ईश्वर म्हणालेली असते की आता माझं लॉकेट मला मिळालं, नोकरी आता मी सोडले, त्याच्यामुळे इथे आता विषय बंद, चॅप्टर क्लोज. तेव्हा अर्णव तिला म्हणतो की चॅप्टर अजून क्लोज झालेलं नाही आहे, आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करू शकतो ना. असं इथे अर्णव ईश्वरीला म्हणाल्यानंतर तिलासुद्धा आता अर्णवच्या बोलण्यामध्ये सच्चेपणा जाणवतो. तिलासुद्धा दिसत असतं की ऑफिस सोडल्यामुळे इथे अर्णवला त्या गोष्टीचं किती वाईट वाटले. अर्णव म्हणतो की न कळत का होईना पण तुझी ही बडबड मला आता आवडायला लागली, असं तिला म्हणतो.